नमस्कार. आज आपण बनवतोय कांदा टोमॅटोपासून छानपैकी झणझणीत असे बोंबील चटणी. तर चटणी किंवा कालवण असे दोन्ही म्हणू शकतात. तर ही रेसिपी खूप सुंदर होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि काय काय साहित्य लागणार आहे ते सुद्धा बघूया. चला तर बोंबलाचं कालवण करण्यासाठी आज आपण काय काय साहित्य घेतलं आहे हे आहे बोंबील. याला मी कटिंग्स करून साफ करून घेतलेलं आहे आणि छानपैकी छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत. हे घेतलेले आहेत कांदा, 2 मोठे कांदे घेतलेले आहेत, टोमॅटो बारीक कटिंग करून आणि आहे लसूण 10-12 पाकळ्या मी ठेचून घेतला आहे असा. तर अगोदर आपल्याला हे भाजून घ्यावे लागतील. आता मी कढई गरम करायला ठेवते आणि त्याच्यामध्ये भाजून घेते. बोंबलाला चांगलं 2-3 मिनिटं भाजून घ्यायचे. छान कुरकुरीतपणा येतो आणि त्यातले बाजूचे काटे जे असतात ते निघून जातात. आणि त्यानंतर आपल्याला नेक्स्ट प्रोसेस करायची ते मी तुम्हाला भाजून झाल्यानंतर दाखवते. बोंबील छान आपण भाजून घेतलेले आहे. रेडी झाली आपली बोंबील. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. थोडीशी थंडी होऊ द्यायची याला. नंतर हाताने अशी चुरगळून घ्यायचे, म्हणजे थोडंसं याचा जो काटा असतो हे जे हे काढून घ्यायचं आपल्याला. असं थोडंसं हलक्या हाताने करायचे. आवाज तुम्हाला त्याचं कुरकुरीत असे छान भाजून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर हे आपण असं सोडलेत ना तर त्याच्यामुळे काय होतं, हे साईडला असे काठे असतात किंवा मग कुठले असं हे असतं तर ते निघून जातं. जसं पंख असतात ते काटे इथे ते निघून जातात, जळून जातात आणि ते साफ केलं जातं. आणि त्यानंतर आता आपण पाणी घेतलं आहे साईडला, त्यामध्ये ते भिजत घालायचे. हे बघा एवढी घाण निघाली. आणि आता आपण बाकीचे सगळे याच्यामध्ये पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत. याला 5 मिनिटं असं भिजू घालायचं आहे. तोपर्यंत आपण कढईमध्ये कांदा फ्राय करायला घेऊया. कढई छान गरम झालेली आहे आणि त्यामध्ये आपण तेल टाकलं. आता याच्यामध्ये कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा छान गोल्डन कलरचा झालेला आहे. छान व्यवस्थित फ्राय करून झाला आहे. आता याच्यामध्ये टाकूया टोमॅटो. टोमॅटो पण आपला छान शिजलेला आहे. आता याच्यामध्ये टाकूया लसूण बारीक ठेचलेला. कांदा टोमॅटो छान परतून झालेला आहे. आता यामध्ये टाकणार हळद, लाल तिखट आणि धनिया पावडर. तर मसाला छान आपला परतून झालेला आहे. आता याच्यामध्ये टाकणार जे आपण बोंबील भिजत ठेवले ते पाण्यामध्ये, ते छान व्यवस्थित भिजले आहेत. आणि आता याच्यामध्ये आपण ॲड करणार आणि छानपैकी मिक्स करून घेणार आहोत. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत 1 टेबलस्पून मालवणी मसाला. मालवणी मसाल्यामुळे खूप छान टेस्ट येतं आणि खूप छान टेक्स्चर पण खूप छान लागतं.
मसाला परतून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी घालून छानपैकी थोडीशी ग्रेव्ही करून घ्यायची, किंवा तुम्हाला न पाणी घालता सुद्धा ते छान होऊ शकतं. तर अशा प्रकारे आपण छान मस्तपैकी मसाला रेडी करून घेणार आहोत आणि थोडंसं 2 मिनिट त्याला झाकून ठेवून देणार थोडंसं शिजवण्यासाठी. तर छान आपले बोंबील शिजायला 2 मिनटंच ठेवायचं, जास्त कारण पाण्यामध्ये आपण अगोदर भिजत घातले होते त्याच्यामुळे जास्त वेळ लागणार नाही आहे. 2च मिनटं असं आपल्याला ठेवायचं आणि झटपट आपली ग्रेव्ही छानपैकी मस्त रेडी आहे. त्याला कालवणसुद्धा म्हणू शकता किंवा चटणीसुद्धा म्हणू शकतात. तर ही तांदळाच्या भाकरीसोबत उत्तम होते आणि खूप सुंदर टेस्ट लागते. या प्रकारे जर तुम्ही या प्रमाणात जर तुम्ही ही रेसिपी केली तर नक्कीच तुमची बोंबलाचं कालवण किंवा बोंबलाची चटणी उत्तमच होणार आहे. ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करा. भेटूया परत नवीन व्हिडिओसोबत, नवीन रेसिपीसोबत. करत राहा आणि खात राहा.